पिंपरी चिंचवड शहर पुलिस के मादक द्रव्य विरोधक दस्ते ने एक ड्रग तस्कर से लगभग 6 लाख रुपए मूल्य का 10 किलो 138 ग्राम गांजा जब्त किया है। ऐसी जानकारी संतोष पाटिल, पुलिस निरीक्षक, एंटी नार्कोटिक्स पुलिस स्क्वाड ने दी है। चौंकाने वाली जानकारी सामने आई है कि जिस आरोपी के पास से पुलिस ने गांजा बरामद किया है वह पिंपरी चिंचवड नगर पालिका का स्पोर्ट्स टीचर है। ठेकेदार प्रणाली से पालिका को सेवा दे रहा 27 वर्षीय खेल शिक्षक हरीश मदन सोनवने के पास से मादक द्रव्य निरोधक पुलिस ने इतनी बड़ी मात्रा में गांजा बरामद किया है। सांगवी पुलिस स्टेशन की सीमा में प्रथमेश रेस्टो बार के पास गश्त के दौरान एंटी नार्कोटिक्स पुलिस ने एक संदिग्ध व्यक्ति हरीश मदन सोनवने को अपने दोपहिया वाहन पर खड़ा देखा। पुलिस को उसके बैग में लगभग 10 किलो 138 ग्राम गांजा मिला। तदनुसार मादक द्रव्य विरोधी पुलिस टीम ने हरीश मदन सोनवने को हथकड़ी लगा दी और उसके खिलाफ एनडीपीएस अधिनियम के तहत सांगवी पुलिस स्टेशन में मामला दर्ज किया है। माननीय विनय कुमार चौबे साहेब आमचे पोलीस कमिशनर यांनी आम्हाला यापूर्वीच नेहमी आदेशित केलेलं आहे की पिंपरी चिंचवड परिसरामध्ये कुठल्याही अंमली पदार्थाच्या विक्रीला थारा मिळाला नाही पाहिजे। त्या संदर्भात आम्ही नियोजन करून त्या छापा मारण्याकमी आम्ही नेहमी नियोजन करीत असतो। त्या अनुषंगाने आमची एक टीम एपीआय विक्रम गायकवाड यांच्यासोबत गस्तीवर असताना पिंपरी सौदागर परिसरामध्ये एक इसम आम्हाला रस्त्याच्या कडेला एका गाडीमध्ये असं थांबलेलं मिळून आला। संशयास्पद स्थिती दिसल्याने आम्ही त्यांच्याकडे विचारपूस केली तर त्याच्या पाठीवरील सॅकमध्ये जवळपास आम्हाला 10 किलोचा गांजा मिळून आलेला आहे। तो इसम हरीश सोनवणे नावाचा इसम सध्या पिंपरी गावामध्ये राहतो, मूळचा शिरपूर धुळे या गावचा आहे। तो गांजा 10 किलो एवढा मोठ्या प्रमाणात गांजा बाळगताना आम्हाला मिळून आला। आम्ही त्याला ताब्यात घेतलं त्याच्या दुचाकीसह आणि त्याच्यावरती एनडीपीएस ॲक्ट खाली गुन्हा दाखल करून तो सांगवी पोलीस स्टेशनला रजिस्टर करून पुढील कारवाईसाठी त्यांच्याकडे देण्यात आलेला आहे। तो राहणारा मूळचा धुळे शिरपूर परिसरातला आहे आणि त्या भागामध्ये गांजाची त्या भागातून या पिंपरी चिंचवडमध्ये तस्करी होते अशा केसेस आपण ऑलरेडी अगोदर हे केलेले आहेत, पकडलेले आहेत। त्या संबंधातूनच त्यांनी तिकडून तो मागवला असं नाही विक्रीसाठी पिंपरी विक्रीसाठी आणलेला असावा असं प्राथमिकदृष्ट्या समजते। हा एक सोनवणे जो आहे तो एक एज्युकेटेड पर्सन असून तो क्रीडा शिक्षक म्हणून महानगरपालिकेमध्ये टेम्पररी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती काम करत आहे। एका शिक्षित तरुणाकडून हे असं काम चालू होतं। आम्ही वेळीच त्याला पायबंद घातलेला आहे आणि त्याला ताब्यात घेऊन त्याच्यावर कारवाई केलेली आहे। पिंपरी चिंचवडमधील नागरिकांना अशी विनंती व आवाहन राहील की आपल्या परिसरामध्ये कुठेही अंमली पदार्थाचे सेवन किंवा विक्री होत असेल अशी काही माहिती मिळून आल्यास त्यांनी तात्काळ आम्हाला आमच्या मोबाईल नंबर 9422008804 या नंबरवरती आम्हाला कोणत्याही प्रकारे संपर्क साधून आम्हाला माहिती दिल्यास आम्ही त्याच्यावर तात्काळ कारवाई करू आणि एक त्याचं नावही आम्ही माहिती देण्याचं गोपनीय ठेवू। ब्युरो रिपोर्ट, VSRS न्यूज, पुणे, महाराष्ट्र।